गेल्या 4 वर्षापासून मी अध्यक्ष झाल्यापासून एक वेगळी प्रथा आम्ही जिल्हा बँकेत सुरू केली। जिल्हा बँकेच्या 110 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या धुरीणांनी, ज्या विकास संस्थांनी ज्यांच्या पायावर ही जिल्हा बँक उभी राहिली, त्या संस्थांचे चेअरमन किंवा व्यक्तिशः भागधारक व सभासद यांच्या हस्ते झेंडावंदन करण्याचा मानस आम्ही ठरवलेला असल्याकारणाने आज नवीन योगायोग या ठिकाणी झालेला आहे। जळगाव जिल्ह्यात नवे महाराष्ट्रात अशी घटना नसेल कदाचित सहकार क्षेत्राच्या राजकारणात। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं गाव असलेल्या पारधी बुद्रुक या ठिकाणी विकास संस्था आहे, विविध कार्यकारी। त्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्या 100 वर्षात त्या संस्थेची स्थापना 1926ला झाली। त्या संस्थेचे चेअरमन प्रल्हाद राजाराम पाटील हे होते आणि तेही बँकेचे संचालक होते। त्यांचं 1977 साली निधन झाल्यानंतर त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव जे आहेत, बटूदादा उर्फ गोकुळसिंग प्रल्हाद पाटील, ज्यांच्या हस्ते आपण झेंडावंदन केलं, ते त्या संस्थेचे चेअरमन आहेत। योगायोग असा आहे की 100 वर्षात त्या विकास संस्थेला आजपर्यंत 2च चेअरमन लाभलेले आहेत। हा फार मोठा सहकार क्षेत्रातला योगायोग आहे। एका बाजूला सहकार क्षेत्राची हानी होत असताना एका बाजूला सभासद व्यक्तींवर, संस्थेवर विश्वास ठेवतात, असं उदाहरण जळगाव जिल्ह्यात प्रथम असल्याकारणाने आम्ही त्यांच्या हस्ते बँकेचं झेंडावंदन केलं। सगळ्यात जास्त आनंद आम्हाला या ठिकाणी झालेला आहे। ते या ठिकाणी आले, झेंडावंदन केलं, त्यांना आम्ही त्यांचं आभार मानलेले आहेत।